नमस्कार, मी विशाल परदेशी. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आपण मराठवाड्याच्या बातमीने. हिंगोलीच्या सेनगाव शहरातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे ही तोडफोड आणि पीक विम्याच्या प्रश्नावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झालेत आणि संतप्त होत त्यांनी ही तोडफोड केली. 23 डिसेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर 15 दिवसात पीक विमा परतावा देण्याचं आश्वासन मिळालं होतं, परंतु ते आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अजूनही त्यांचा पीक विमा त्यांच्या हाती पडलेला नाहीये. पिकासाठी विमा काढायचा, त्याबद्दल रक्कम भरायची, पण तो पीक विमा तुटपुंजा मिळत असेल किंवा वेळेवर मिळत नसेल तर नेमकं करायचं काय, या भावनेपोटी हे आंदोलन जे होते पार पडलं होतं आणि ठराविक कालावधीमध्ये हा पीक विमा दिला जाईल असं आश्वासन या कंपनीतर्फे देण्यात आलं होतं. पण हे आश्वासन पूर्ण न केल्यामुळं तिथे तोडफोड करण्यात आली आहे. पुढे वळत गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नसल्याचं म्हटलंय, पण पुन्हा पुन्हा त्यांचा नाराजीचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला येतो. दरम्यान ठाकरेंच्या पक्षाकडून पंकजा मुंडे यांचं शिवसेनेत स्वागत आहे असं आजही म्हटलं जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे भाजप सोडणारही नाहीत आणि मातोश्रीवरही जाणार नाहीत असं वक्तव्य केलंय. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजाताई भाजपमध्ये अत्यंत खुश असल्याचं म्हटलंय. मातोश्रींचं द्वार त्यांच्याकरता जरी उघडं ठेवलं असलं तरी त्या दाराने त्या कधीच जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं घर आहे, त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत आणि अशा प्रकारचे किती त्यांनी स्टेटमेंट्स दिले तरी राजकीय आहेत, त्याला काही अर्थ नाही. पंकजाताई अत्यंत खुश आहेत. कालही माझ्याशी बोलणं झालं, परवाही झालं. रोज आम्ही बसतो आहे. पंकजाताई बीडमध्ये पूर्ण वेळ काम करतात आहे, त्यामुळं कपोल कल्पित आणि त्यांनी आता विचार सोडून द्यावा. भारतीय जनता पार्टीचा साधा शाखेचा कार्यकर्ता बूथचा अध्यक्षसुद्धा कुठल्या पक्षात जाणार नाही, की मजबूत पक्ष आहे. आमचं नेतृत्व मजबूत आहे. आता तर आम्ही त्या ठिकाणी 15 वर्ष सत्तेमध्ये राहणार आहोत. पुढचे 15 वर्ष बुक आहे, काळजी करू नका. पुढे बघत काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीमधील युवा नेता सत्यजित तांबे यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे. यावर बोलताना फडणवीसांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत आम्ही कुणाचंही गणित बिघडवलं नसल्याचं म्हटलंय. तर आम्ही कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा सुरू आहे. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती, पण ऐनवेळी उमेदवारी द्यायची नाही असं ठरल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. सत्यजित तांबे एक नेता म्हणून, एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे, परंतु शेवटी सगळे काही राजकीय जे निर्णय असतात हे धोरणांप्रमाणे करावे लागतात, ते योग्य वेळी करावे लागतात. त्यामुळे कालच बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे, बावनकुळे साहेब या संदर्भात योग्य निर्णय करतील. आम्ही देखील त्या ठिकाणी कोण उमेदवार द्यावा या प्रयत्नात होतो आणि आमची मनापासून इच्छा अशी होती की विखेंनी त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी आणि त्या संदर्भात राजेंद्रजींची किंवा राधाकृष्णजींची आमची शेवटपर्यंत चर्चा चालली होती, परंतु काही कारणांनी त्यांनी असमर्थता त्यामध्ये दाखवली. अन्यथा आमच्या डोक्यात त्यांना उमेदवारी देणं होतं. पुढे बघत सत्यजित तांबे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला तर तो देणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांनी आतापर्यंत आम्हाला पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंबा मागितलाच तर पार्लमेंटरी बोर्डाकडे हा विषय नेण्यात येईल. याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. तसंच काँग्रेसला आपली लोक सांभाळता येत नाहीत असा खोचक टोलाही बावनकुळेंनी यावेळी बोलताना लगावला.
अजूनही आम्हाला काही पाठिंबा मागितला नाही आहे. पण समजा पाठिंबा करता आमच्याकडे आले सत्यजितजी तर पार्लमेंटरी बोर्डात जाईल, राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यामध्ये हा विषय जाईल. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटतं आहे की काँग्रेस आता हे डुबतं जहाज आहे आणि त्या जहाजात कुणी बसायला तयार नाही. आणि त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राचा तर मी तुम्हाला मागे सांगितलं की 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना उमेदवारसुद्धा भेटणार नाही, असे झटकेच्या झटके या महाराष्ट्रात लागणार आहे. सुधीर तांबेंनी काँग्रेसला फसवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला देण्यात आला असून तेच पुढचा निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, कोणाचं व्यक्तिगत नाही. आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून BJPचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी BJPचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांचे काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं त्या आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल. पुढे बातमी अशी आहे, आजच्या दिवसभरातली चर्चेतली की अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय. या प्रकरणी अटकेत असलेल्या शिजानच्या आईला आरोपी बनवण्याची मागणी जी आहे ती तुनिशाच्या आईने केली आहे. तुनिशाच्या आईने या संदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. या पत्रात तुनिशाच्या आईने गंभीर आरोप केले. शिजानच्या आईकडून तुनिशाला औषधं देण्यात येत होती आणि त्यामुळे तुनिशाचं मानसिक संतुलन बिघडलं असा आरोप तुनिशाच्या आईने केलाय. तसंच तुनिशाच्या खात्यामधून गेल्या 3 महिन्यात 3.5 लाख रुपये काढल्याचा आरोपही तुनिशाच्या आईने केला आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही तुनिशाच्या आईने केली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी शिजानच्या पोलीस कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तुनिशाच्या आईने शिजानच्या आईवर काय आरोप केलेत जाणून घेऊयात. यातले महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. यामध्ये जर आपण पाहिलं तर शिजानची आई तुनिशाला औषधं देत होती. औषधांमुळे तुनिशाचं मानसिक संतुलन बिघडलं. संतुलन बिघडल्याने तुनिशा विचित्र वागायला लागली. शिजानच्या आईसोबत तुनिशाचा अधिक सहवास होता. 3 महिने आधी शिजानच्या आईसोबत ती राहायला गेली. तुनिशाच्या खात्यातून तिनं पैसे काढले. 3 महिन्यात 3.5 लाख रुपये तिच्या खात्यातनं काढले असं यामध्ये म्हणण्यात आलंय. मी तुनिशाला पैसे देत नसल्याचे आरोप खोटेत. तुनिशाच्या खात्यातून पैसे का काढले असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. यानंतर थेट जाऊयात, आदित्य ठाकरे बोलतात तिथे. राज्यपालांना कुठेही बदललेलं नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे. पण हे सगळं जेव्हा होत असताना एक आता जाणवायला लागलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या कॉन्ट्रोवर्सीज असतील, हे कुठच्याही धर्माबद्दल असेल, कुठच्याही व्यक्तीबद्दल असेल बोलणं, महापुरुषांबद्दल बोलणं असेल, हा एक स्मोक स्क्रीन म्हणून खोके सरकार तयार करत आहे, ज्याच्या मागून लपून पैसे काढणं, मुंबईला लुटणं, महाराष्ट्र लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजचा जो विषय मी घेत आहे, आपल्यासमोर आणत आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, खूप गंभीर आहे. कारण हा विषय आपल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या एकदम जवळचा विषय. जर आपण बघितलं असेल तर खरं तर नागपूरमध्ये देखील आम्ही अनेक घोटाळ्यांबद्दल, गैरवर्तनांबद्दल बोललो. मग NITचा असेल, अनेक 2-3 विषयांबद्दल बोललो, पण तिथे कुठेही कारवाई झाल्यासारखी वाटत नाही. कुठेही लाज वाटून राजीनामा घेतल्याचं दिसत नाही. निर्लज्जपणे हा कारभार सगळा चालू आहे. पण आजचा जो विषय तो महत्त्वाचा आहे, कारण आजचं जसं मी सांगितलं
की मुंबई महानगरपालिकेची जी लूट या खोके सरकारने सुरू केलेली आहे त्या विषयावर मी बोलणार आहे. आपल्याला आठवत असेल की ऑगस्टमध्ये ह्याच खोके सरकारने 5,000 कोटीचे रस्त्याची टेंडर काढले, रस्त्याची कामं काढली. त्याला कुठेही रिस्पॉन्स आला नाही. रिस्पॉन्स न आल्यामुळे ते टेंडर त्यांना स्क्रॅप करायला लागले. आत्ता मध्यंतरीच्या काळात परत सगळं बदलून वगैरे त्यांनी नवीन टेंडर्स आता घोषित केलेले आहेत. मला वाटतं पॅकेज दिले गेलेले आहेत. वर्क ऑर्डर या पुढच्या 1-2 दिवसात येतील. पण हे होण्याच्या आधी मी मुंबईकरांना त्याच्या मागचं सत्य काय आहे ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न माझा हा आहे. आपल्यासमोर देखील आहे, कारण आपण अनेक लोकांनी इथे BMC किंवा मुंबई ह्याला खूप वर्ष कव्हर केलेलं आहे. मुंबईबद्दल विषय आपण अनेक मांडलेले आहेत, मग ते आमच्या वेळीचे असतील, आधीचे असतील, नंतरचे असतील, बरोबर असतील, चुकीचे असतील, हे सगळं तुम्ही मांडत मुंबईला आपण जपत इथपर्यंत आणलेलं आहे. पण आजचा जो विषय महत्त्वाचा जो रस्त्यांचा आहे तो असा आहे की साधारणपणे 400 किलोमीटर एवढ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणचं टेंडर काढलं गेलं आहे. 6,080 कोटी एवढं मोठं हे टेंडर आहे. आणि हे टेंडर काढत असताना काही ठळक गोष्टी मी आपल्यासमोर आणतो. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत काम करण्याचा जो फेअर सीझन असतो तो 1 ऑक्टोबर ते 31 मे असतो. म्हणजे 1 ऑक्टोबरला जी कामं पावसाळ्यानंतर सुरू होतात ती साधारणपणे 31 मे पावसाळ्याच्या आधी ही बंद झाली पाहिजेत, ज्याला आपण रोड्स क्लोज बोलतो किंवा कामं क्लोज करणं बोलतो, ती झाली पाहिजेत. जर हे काम आत्ता जर वर्क ऑर्डर दिली, साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ह्यांनी जर कामं सुरू केली, ती होतील की नाही अजूनही कोणाला माहिती नाही. कारण 400 किलोमीटर तुम्ही अंदाज घ्या, लक्षात घ्या की किती मोठं काम यांनी हाती घेतलं. 400 किलोमीटर हे रस्ते मुंबईत खोदून ठेवणार, ते कामं सुरू कधी होणार? बरं, एक रस्ता बनवत असताना साधारणपणे 42 युटिलिटीज त्या रस्त्याच्या खालती असतात, त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं. 16 एजन्सीज असतात, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर ट्रॅफिक पोलिसची परवानगी घ्यायला लागते, त्यांची NOC घ्यायला लागते आणि मग कामं होतात. पण हे न बघता 400 किलोमीटरची कामांचे टेंडर आता काढलेली आहेत, 6,000 कोटी एवढी. दुसरं म्हणजे हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण माहिती नाही आहे की किती एजन्सीज काम करतात, कुठे काम करतात, मुंबईचे रस्ते कसे आहेत, कसे वापरले जातात, कसे त्याला खोदकाम होतं, कशी कामं होतात. कारण आपल्याला आठवत असेल, एखाद महिन्यापूर्वी फिल्म सिटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी एक टेंडर काढायला सांगितलं. साधारणपणे 225 कोटीचं टेंडर महापालिकेला काढायला सांगितलं. आणि तेव्हा त्यांच्या नजरेत आणून दिलं महापालिकेने की फिल्म सिटी ही महापालिकेची अखत्यारीत नाही, पूर्ण वेगळी संस्था आहे आणि ते त्यांनी काम करणं गरजेचं आहे. मुंबई किंवा BMCच्या पैशातून होऊ नाही शकत, ती वेगळी संस्था आहे. तरी देखील अजूनही त्या टेंडरचं काय झालंय हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे मुंबईचा किंवा BMCचा पैसा ह्या दुसऱ्या संस्थेला देऊ शकतात का? स्टँडिंग कमिटी नसताना देऊ शकतात का? इम्प्रूव्हमेंट कमिटी नसताना देऊ शकतात का? जनरल बॉडी नसताना देऊ शकतात का? हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न हाच राहतो की हे सगळं जे आहे 400 किलोमीटरचं, ते एकंदर फार्स ह्यासाठी वाटतो, हा घोटाळा ह्यासाठी वाटायला लागलेला आहे. कारण 400 किलोमीटरचे रस्ते 6,000 कोटीचे, ह्याची स्केल बघता हे पॉसिबल, शक्यच नाही, पॉसिबल पण नाही. पण ह्याच्यातला घोटाळा कुठे आहे हे तुमच्या लक्षात आणून देतो. जरा माझी प्रेस आपले स्टील फोटोग्राफर्सना विनंती राहील की फ्लॅश बंद करा किंवा प्लीज थोडं मागे बसा. स्कॅम किंवा हे जे गैरवर्तन आहे ते आपण लक्षात घ्या. हे ऐकून घ्या कसं आहे ते. साधारणपणे आत्तापर्यंतची पद्धत अशी राहिलेली किंवा एक प्रथा अशी राहिलेली किंवा एक जी आपण बघतो टेंडर्समध्ये जी काही प्रथा असते की जी काही एस्टिमेट प्राईस असायची मार्च 2022 पर्यंत सगळे कॉन्ट्रॅक्टर्स एस्टिमेट प्राईसच्या 20% ॲव्हरेज बिलो बीड करायचे. बिलो बीड करून जे कोणी बीड लोएस्ट यायचे ते बीड जिंकायचे. म्हणजे 100 रुपयाचं काम असेल तर साधारणपणे 80 रुपयात ते काम व्हायचं आणि तेही GST त्याच्यात पकडून. आता जे झालेलं आहे की हे जे 100 रुपयाचं काम होतं, जे 20% बिलोनी जायचं, ते काम जेव्हा 2022च्या ऑगस्टमध्ये 5,000 कोटीचं दिलं गेलं, कोणी याला रिस्पॉन्स आला नाही असं म्हटल्यानंतर साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये BMCनी शेड्यूल ऑफ रेट हे बदलले. शेड्यूल ऑफ रेट काय असतं तर ह्याच्यात सगळ्या गोष्टी पकडल्या जातात. मग त्याच्यात पेट्रोल डिझेल असेल, म्हणजे तुमचे वाहतुकीचा खर्च असेल, रेतीचा खर्च असेल, डांबरचा खर्च असेल, खडीचा खर्च असेल, सिमेंटचा असेल, स्टीलचा असेल, सगळं जे काही तुम्हाला व्हेरिएशन किंवा एस्केलेशन किंवा डिएस्केलेशन होऊ शकतं किंवा ज्या किमती बदलू शकतात किंवा वाढलेल्या किमती असतील त्या पकडून BMCनी शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर जी एस्टिमेट प्राईस होती ती 20%नी वाढली. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर 100 रुपये किंमत असेल 20%नी वाढली. म्हणजे इथेच पहिलं कॉन्ट्रॅक्टरना फायदा हा झालेला आहे की जे कॉन्ट्रॅक्टर 20% खालती बीड करायचे, 20% बिलो बीड करायचे, त्यांना 20% म्हणजे 100ला आले. आणि आता शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर
अजून 20% मिळाले, म्हणजे इथे 40%चं गेन या कॉन्ट्रॅक्टर्सनं झालेलं आहे. 40%चं गेन. ह्याच्यात पुढे जाताना आश्चर्याची गोष्ट ही की धक्कादायक गोष्ट ही आहे की इतिहासात पहिल्यांदा कदाचित असेल GST जे बिलकुल व्हेरिएबल नाही आहे, GST बदलायला मार्केटनी नाही होत, GST काउन्सिल बसायला लागतं, केंद्र सरकारच्या खालती जे असतं त्यांच्यात सगळे फायनान्स मिनिस्टर्स बसतात आणि ते ठरवतात. 18% ह्या 48 म्हणजे हे 40%च्या वेगळं त्यांनी मोजलेलं. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला गेन त्यांना -20वरनं 100 म्हणजे तो 80वरनं 100, 100वरनं 120, इथे 40%चा गेन झालेला आहे. त्याही पुढे जाऊन GST हा वेगळा मोजलेला आहे, जो आत्तापर्यंत त्याच्यात पकडला जायचा. म्हणजे -20च्या बिडमध्ये जो GST पकडला जायचा तो पहिल्यांदा वेगळा मोजलेला आहे. बरं, हे जे बिड सगळे झालेत ह्याच्यात लोएस्ट बिडर ऑन अन ॲव्हरेज जर आपण बघितलं तो हे जे 40%चा गेन ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनं झालेला आहे त्याच्याही अबव जाऊन साधारणपणे 8% सरासरीनी हे बिड्स त्यांनी आता जिंकलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सरासरी 48%चा ह्याच्यात फायदा आपण बोलू शकतो हा झालेला आहे. पहिली गोष्ट ही आहे, जर आपण शेड्यूल ऑफ रेट बघितलं तर मुंबईचं सगळंच जे काय असतं म्हणजे कुठचंही टेंडरचं काम असतं ते इतर शहरांपेक्षा, इतर जिल्ह्यांपेक्षा थोडं एनिवे वरती असतं, इतर अनेक राज्यांपेक्षा जास्ती असतं, कारण इकडच्या किमती वेगळ्या. पण हे जरी पकडलं मग हे जे काही अबववर कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत, मग 6.6 असतील, 7.43 असतील, 8%वर असेल, 9%वर असेल, हे जे अबव कॉन्ट्रॅक्ट आलेलं आहे ते एस्टिमेट जे रिवाईज केलेलं 40% जिथे वाढवलेलं आहे त्याच्याही वरती कसं मिळालं आहे ना, ही विचार करण्याची गोष्ट नाही आहे का? BMCने ह्याच्यात निगोशिएट का नाही केलं? दुसरी गोष्ट जर आपण ह्याच्यात बघितली तर सुरुवात इथपासूनच होते की जेव्हा कुठचीही बॉडी तिथे नसताना, म्हणजे जनरल बॉडी नाही आहे तिथे, महापौर नाही आहे तिथे, स्टँडिंग कमिटी नाही आहे, इम्प्रूव्हमेंट कमिटी नाही आहे, कुठचीही फायनान्शियल सँक्शन देणारी बॉडी किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला हा एवढा अधिकार दिला कोणी की शेड्यूल ऑफ रेट बदलणं असेल, 6,000 कोटीची टेंडर कॉल करणं असेल, ही टेंडर अशी अलॉट करणं असेल, ह्याच्यात कुठे गैरवर्तन नाही ना झालं? हा फायदा कॉन्ट्रॅक्टरचा होत नाही आहे ना? हे विचार करण्याची गोष्ट आहे, कारण हा सगळा जो पैसा आहे हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबईच्या हक्काचा पैसा आहे. आणि हा जो पैसा आहे हे खोके सरकार लुटायचा प्रयत्न करतं आहे. कारण जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर असतो तेव्हा कदाचित ना हे जे म्युन्सिपल कमिशनर म्हणून महापौरांकडून आदेश घ्यायचे असतील किंवा बॉडीकडून जे आदेश घेतात जनरल बॉडीकडून, आत्ता महापौर नसताना, जनरल बॉडी नसताना कोणाकडून आदेश घेत आहेत? CM कडून घेत आहेत की स्पेशल CM कडून घेत आहेत? हे देखील लोकांसमोर येणं गरजेचं आहे. बरं, हे सगळं होत असताना तिसरी गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं, पहिली गोष्ट ह्या सगळ्या रस्त्यांची जी कामं काढलेली आहेत, 400 किलोमीटरच्या रस्त्यांची जी कामं काढलेली आहेत त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठेही ट्रॅफिक एनओसी नाही, कुठेही प्लॅनिंग नाही. रस्ते जे आहेत त्याची पण यादी मी तुम्हाला देणार आहे. कारण मुंबईत साधारणपणे अशी पद्धत आहे की जे 30 फुटाच्या विड्थच्या खालती रस्ते असतील, छोटे रस्ते असतात, आपले छोटे गल्ले असतात, तिथे आपण ॲस्फॉल्ट मॅस्टिक करतो, कधी कधी व्हाईट टॉपिंग करतो, सगळं काही सिमेंट कॉन्क्रीट करत नाही. कारण आपल्या रस्त्याच्या खालती 42 युटिलिटीज आहेत, खोदकाम करायला लागतं, डक्टिंग करायला लागतं, स्टॉर्म वॉटर ड्रेन असतं, वॉटर मेन्स असतात, सिवेज ट्रीटमेंटचे लाईन्स असतात जे आता नवीन आपण बांधतोय. पण हे सगळं होत असताना सगळीकडे एक तर कॉन्क्रीट करायचं, हे कुठून सुचलं? कुठून हा विचार आला? जर मुख्यमंत्र्यांना हेच वाटत असेल की सगळे रस्ते मुंबईतले 2 वर्षात सिमेंट कॉन्क्रीट होऊ शकतात, मग ठाण्यामध्ये जिथे पालकमंत्री होते 7 वर्षासाठी, UD खातं 2.5 वर्षासाठी होतं, MSIDCचं खातं त्यांच्याकडे 7 वर्ष होतं, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, इथे चांगले रस्ते अजूनपर्यंत प्रत्येक गलीत का नाही झाले आहेत? खड्डेमुक्त रस्ते झाले आहेत का? नाही झालेत. आणि मुळात प्रश्न हाच येतो की मग प्रत्येक वेळी मुंबईवर राग काढायचा, मुंबईचे पैसे लुटायचे, मुंबईकडून खेचून घ्यायचं, ओरबाडून घ्यायचं. कुठेतरी कर्तव्याला जागून आणि कर्तव्य बघून काम करणं की मुंबईची सेवा करतोय, महाराष्ट्राची सेवा करतोय, ही कुठेही मनात विचार न करता ही स्केल नुसतं वाढवलेली आहे. ब्रीफमध्ये सांगायचं तर 3 वर्षाचे टेंडर आणि 6 वर्षाचं काम हे 1 शॉटमध्ये करतात. आज कदाचित सिमेंट आणि स्टील ह्याची किमती वाढल्या असतील, ते शेड्यूल ऑफ रेटमध्ये वाढवलेलंच आहे. पुढच्या वर्षी जर कमी झाल्या तर डिएस्केलेशन होणार आहे का? व्हेरिएशन होणार आहे का? पैसे कॉन्ट्रॅक्टर परत देणार आहेत का? हा प्रश्न आणि ह्याची चौकशी कोण करणार? दुसरं जसं मी सांगितलं की एस्टिमेटच्या 20% खाली आत्तापर्यंत जे बिड करायचे ते आता 40%नी हाईक घेऊन एस्टिमेटच्या वरती 20% आणि त्याच्याही पुढे जाऊन 8% जास्ती घेतलेलं आहे. पण सगळ्यात धक्कादायक आणि धोकादायक गोष्ट मुंबईसाठी ही आहे की कुठे ना कुठेतरी कार्टेल होत आहे का, हा एक प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यात मोडस ऑपरेंडी ही राहिलेली आहे आणि आपण ही बारकाईने लक्षात घ्या. मोडस ऑपरेंडी ही राहिलेली आहे की 5 पॅकेट्स होते कामाचे, 5 पॅकेट.
पॅकेट ह्याच्यात जर आपलं बघायचं असेल तर पॅकेटचे पण इथे माझ्याकडे माहिती आहे की बघा हे 5 पॅकेट, एक ईस्टर्न सबवचं आहे, झोन 5 झोन 6, एक सिटीचं आहे झोन 1 2, मग पुढे जाऊन जर आपण बघितलं झोन 3 झोन 4 आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या 5 पॅकेटमध्ये जर आपण बघितलं तर 5 पॅकेट जर कामं बघितली यांची तर बरोबर 5 कंपन्यांनी एक पॅकेट जिंकलेलं. 5 कंपन्यांनी एक पॅकेट जिंकले. त्या कंपन्यांची माझ्याकडे नावं पण आहेत, पण ती नावं आत्ता मी डिस्क्लोज नाही करणार, ती जग जाहीर आहेत, पण मला ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घ्यायची नाहीत, कारण ह्या कंपन्यांचा दोष नाही आहे कदाचित. ह्या कंपन्या मोठ्या आहेत, नॅशनल एक्सपिरियन्सवाल्या आहेत, चांगली कामं करत असतील, त्याच्याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. पण हे जे आहे हे ठरवून केलेलं आहे का? जर आपण बघितलं तर ह्या 5 रोडवे ज्या कंपन्या आहेत त्यांना सगळ्यांना नॅशनल एक्सपिरियन्स म्हणून ह्या टेंडरमध्ये क्वालिफाय केलं. 5 कंपन्या. बरं, प्रत्येक जो जिंकणारा पॅकेट आहे साधारणपणे 6 ते 8% मध्ये त्यांनी बीड केलं आहे, म्हणजे ओव्हर अँड अबव्ह 120%, जे एस्टिमेटच्या वरती 20% आहे त्याच्यावर साधारणपणे 6 ते 8% वर बीड केलं. तो लोएस्ट बिडर आला, त्याला मिळालं. आता दुसरी गोष्ट ज्याच्यात इंटरेस्टिंग आहे, जे 4 कंपन्या दुसरे बीड्स हरलेले आहेत किंवा हे पर्टिक्युलर बीड हरले असतील ते सगळ्यांनी 9 ते 13% मध्ये बीड केले. म्हणजे एक कंपनी ए असेल, तिला एक टेंडर जिंकण्यासाठी 7% त्यांनी बीड केलेलं आहे, ते त्याला बीड मिळालं, ठीक आहे, चला योग्य आहे, कंपनीने जिंकले बीड, जिंका. पण बरोबर तीच कंपनी जर एक पॅकेटमध्ये 7%ला काम करू शकत असेल अबवला, दुसऱ्या ठिकाणी त्याला 13% भरायला लागतात. मग ते पण काम यांनी 7% मध्ये का नाही केलं? हे पण सेम काम आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं, ते पण सिमेंट कॉन्क्रीटचं आहे. मग नक्की बदललं काय असं की एक कंपनी एकीकडे 7%ला करू शकते पण दुसरीकडे 13%, आणि दुसरी कंपनी जिथे ह्यांनी 13% भरलेत तिथे 6%नी करू शकते पण इथे 12% भरले. हे आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.